दृश्य आपण बघितली गोविंद, सगळ्यांशी तू संवाद साधला। यानंतर थेट मी जातोय आपले सहकारी रायचन शिंदेंच्याकडे, कारण ते देखील आता आपल्याला थेट तुकोबांच्या पादुकांचं दर्शन घडवणार आहेत। जाऊयात रायचनकडे। रायचन, रामकृष्ण हरी, काय आजचं एकूण सगळा माहोल पुण्यनगरीतला? रामकृष्ण हरी, पुण्यनगरीतला माहोल जर म्हणायचं म्हटलं विशाल, तर आज दिवाळी आणि दसराच आहे असंच पुणेकरांना वाटतंय। मी आहे नाना पेठेतील संत तुकाराम महाराजांची जी पालखी ज्या ठिकाणी थांबलेली आहे, विसावलेली आहे निवडून घ्या विठोबाच्या मंदिरामध्ये, याच ठिकाणी आता आपण पाहतोय दर्शन घेत आहेत। थोड्याच वेळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येणार आहेत। विमानतळावर त्यांचं आगमन सुद्धा झालेलं आहे आणि यानंतर आता आपण पाहतोय या ठिकाणी आल्यानंतर ते दर्शन घेतील। या ठिकाणी जी दिवसभरातली जी गर्दी आहे, तुंबळ गर्दी आहे, पुणेकरांनी अक्षरशः रस्ते ओसंडून वाहत आहेत। आपण या ठिकाणी काही या देवस्थानचे विश्वस्त आहेत, आपण त्यांनाही विचारणार आहोत नेमका आजच्या या वारीच्या गर्दीचा कसा माहोल आहे। थोड्याच वेळात राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत, काय सांगाल, कशा पद्धतीने स्वागत त्यांचं होणार आहे? अध्यक्षांना विचारा। विशाल, जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आता अध्यक्ष आणि बाकीची मंडळी सगळी तयारीसाठी आहेत। मागच्या साईडला जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी अध्यक्ष सुद्धा आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। थोड्याच वेळात राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत, काय सांगाल या निमित्ताने? आनंदाची बाब आहे, संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी स्वतः कालच्याला मुख्यमंत्री येऊन गेले आणि आज फडणवीस साहेब स्वतः पुण्यात दर्शनासाठी संत तुकारामांचं त्यांचं स्वागत आहे। वारकऱ्यांच्या कुठल्या समस्या त्यांच्या पुढे मांडणार आहात? आता त्यांनी त्यांच्या बजेटमध्ये दाखवून आमच्या समस्या त्यांनी स्वीकार केलेल्या आहेत। ज्या काय मागतोय त्या पूर्णच करतोय। फक्त इंद्रायणी स्वच्छ व्हावी, की म्हणजे पाणी शुद्धीकरण व्हावी, जे सकाळची जी भूमी आहे ती काळाची गरज आहे आणि ती खरी व्हावी। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पाहणी केली होती आणि आज उपमुख्यमंत्री सुद्धा ही घराणे तुमचं ऐकून घेतील आणि निश्चित आम्ही जे सांगितलेलं ऐकतील आता त्यांच्या पद्धतीने त्यांनी दिलेलंच आहे। फक्त आता इंद्रायणी स्वच्छ व्हावी हा सगळ्यात मोठा प्रमाण, आणि रस्त्याच्या कडेने झाडांची मोठ्या प्रमाणात व्यवस्था व्हावी। नक्कीच इंद्रायणी स्वच्छ व्हावी आणि रस्त्याच्या कडेने झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी अशी मागणी आहे। खरं मागच्या बाजूला जर पाहिलं तर थोड्याच वेळामध्ये आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत आणि त्यापूर्वी या ठिकाणी जो पोलीस बंदोबस्त आहे, गर्दी आहे ही ओसंडून आहे, पोलीस फोर्स मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लावलेला आहे आणि अक्षरशः या ठिकाणी नागरिकांना, भाविकांना या ठिकाणी येण्यासाठी एक लाईन लावण्यात आलेली आहे। सगळा फोर्स मोठ्या प्रमाणात आहे। याच दर्शनी भागातून निवडून घ्या विठोबा मंदिरात थोड्याच वेळामध्ये देवेंद्र फडणवीस येतील आणि या ठिकाणी वारकरी त्यांच्यापुढे काही गाऱ्हाणे सुद्धा मांडणार आहेत असं आपल्याला आता सांगितले। आपण प्रतीक्षा करत आहोत पुणेकरांच्या उत्साहाला जे उधाण आलेलं आहे आणि थोड्याच वेळात फडणवीस सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। या सगळ्या गोष्टीची, या सगळ्या एकूण माहोलची दृश्य न्यूज 18 लोकमतवरती आपण पाहतोय। पुन्हा एकदा आपण मागच्या साईडला जाऊया, ज्या बाजूला पालखी विसावलेली आहे, ही पालखी खरं तर उद्या सकाळी या ठिकाणावरून साधारण 7 वाजता प्रस्थान करणार आहे, सोलापूर मार्गे पंढरपूरकडे जाणार आहे आणि सगळी दृश्य फक्त आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय। विशाल,